बॉडी बिल्डिंग करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे का, हा प्रश्न आजकाल बऱ्याचशा मीडियामध्ये आपण बघतो आणि आपल्याला ऐकायला पण मिळतो. आता बॉडी बिल्डिंग असणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकार वाढला आहे असं म्हणायला कुठलंही तथ्य, असं म्हणायला कुठलाही आधार अजिबात नाही. त्याचे काही प्रिन्सिपल्स म्हणण्यापेक्षा त्याच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामागे काही कारणं असू शकतात की असं का होतं. सगळ्यात महत्त्वाचं कारण की ज्यावेळी आपण कुठलाही एक्सरसाइज करतो, कुठलाही व्यायाम करतो, तर तो एक लिमिटमध्ये करायला पाहिजे. म्हणजे जनरली आपण असं म्हणतो की आपलं टार्गेट हार्ट रेट म्हणजे 220 मायनस आपलं एज, म्हणजे आपलं एज जर 50 असेल तर 220 मायनस 50 हा आपला टार्गेट हार्ट रेट आहे. त्या हार्ट रेटच्या वर जर आपण व्यायाम आणि एक्सरसाइज करून हार्ट रेट वाढत असेल तर आपली बॉडी किंवा आपला हार्ट हे फिब्रिलेशनमध्ये जाण्याची शक्यता असते आणि ते व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन होऊन त्या प्रकारचा हार्ट अटॅक असं आपण त्याला म्हणत नाही, पण तो हृदय बंद पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं. म्हणून आपला व्यायाम करताना आपण ट्रेडमिल करत असू, स्विमिंग करत असू, कुठल्याही गोष्टीमध्ये अति अजिबात चांगलं नाही आहे. आपला टार्गेट हार्ट रेट डिसाईड करा आणि आपला टार्गेट हार्ट रेट अचीव करायचा प्रयत्न करा. आपल्या टार्गेट हार्ट रेटच्या वर सतत जास्त वेळ हार्ट रेट ठेवायला देऊ नका. तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी बॉडी बिल्डर किंवा बॉडी बिल्डिंग हे प्रोफेशन म्हणून घेतं त्यावेळी बरेचसे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आपण घेतलं जातं आणि त्या न्यूट्रिशनल सप्लिमेंट्समध्ये काही लोक स्टिरॉइड्स घेतात, काही लोक टेस्टोस्टेरॉन असलेले न्यूट्रासिटिकल्स घेतात आणि या सगळ्या गोष्टींचा साईड इफेक्ट म्हणून हृदयविकार या लोकांना होऊ शकतो आणि त्याच्यामुळं हृदयविकार वाढण्याची शक्यता आहे, ना की बॉडी बिल्डिंग किंवा एक्सरसाइज केल्यामुळं हृदयविकार वाढतो. हे याच्यामागचं मुख्य कारण आहे असं मला वाटतं.